रामकृष्ण हरी. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. हा श्लोक अनेकांनी अनेक वेळा आपल्या जीवनामध्ये ऐकला असेल आणि बोललाही असेल. अनेकांच्या तो श्रवणात दररोजच्या नित्यक्रमामध्ये येतेही असेल. परंतु गुरु याला ब्रह्मा विष्णू महेश हे स्थान आपण नक्की आपल्या जीवनात देतो का? मातृदेवो भव पितृदेवो भव हे आपण असं म्हणतो, पण ते स्थान नेमकं देतो का? आणि जर ते देत असू तर नक्कीच आपण योग्य दिशेने वाटचाल करतोय. परंतु आजच्या 21व्या शतकामध्ये सर्व तरुण तरुणींना, लहान लेकरांना व पुढच्या पिढीसाठी आपण काही ना काही ध्येय आणि काही ना काही उद्दिष्ट ठरवून देणं अति आवश्यक आहे. आणि हे ठरवून देत असताना गुरु माता पिता यांचं स्मरण करून समाजात ज्यांनी ज्यांनी चांगली कामगिरी केली आहे त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा एक महत्त्वाचा धर्ममंडप किंवा एक महत्त्वाचं धर्मकार्य येत्या 28 मार्च 2024 ते 31 मार्च 2024 दरम्यान घनसोली घरोंदा सेक्टर 9 हनुमान मंदिराच्या शेजारी येथे कृतज्ञता सोहळा व अखंड हरिनाम सप्ताह तसेच भगवद्गीता पारायण सोहळा आपण आयोजित केलेला आहे. आणि आयोजक आहेत ज्ञानदीप ट्रस्ट संचलित ज्ञानदीप वारकरी भजन मंडळ महाराष्ट्र राज्य. त्यासोबतच सद्गुरू ब्रह्ममूर्ती शांताराम महाराज जाधव सामाजिक सेवा ट्रस्ट बोरी तालुका जुन्नर जिल्हा पुणे व त्यासोबतच कृतज्ञता ट्रस्ट महाराष्ट्र राज्य. या तीनही ट्रस्ट एकत्रित येऊन हा कृतज्ञता सोहळा साजरा करणार आहेत. तर या कृतज्ञता सोहळ्यासाठी सर्वच नवी मुंबईतील नवे संपूर्ण महाराष्ट्रातील वारकरी बंधू भगिनी, तरुण तरुणी, सर्वच वारकरी व सर्वच धारकरी यांना नम्र निवेदन की आपण या कार्यक्रमाचा आनंद जरूर घ्या. पण या सर्व कार्यक्रमाचं प्रक्षेपण फेसबुक आणि यूट्यूबद्वारे कृतज्ञता यूट्यूब चॅनल तसंच कृतज्ञता फेसबुक पेज व कृतज्ञता इंस्टाग्राम या तीनही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हा कार्यक्रम आपणास लाईव्ह पाहता येईल. त्यासोबतच विशेष महत्त्वाची गोष्ट म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज चौक वाशी डेपो तिथपासून ते घनसोली सेक्टर 9 पर्यंत आपण भव्य ज्योत मिरवणूक काढणार आहोत. त्यासोबतच 108 पखवाज वादन हेही एक विशेष आकर्षण राहणार आहे. आणि या सर्व विशेष आकर्षणासोबतच अति महत्त्वाचं म्हणजे ज्या समाजरत्नांनी, ज्या व्यक्तींनी या समाजामध्ये सामाजिक बांधिलकी जपता जपता पारमार्थिक क्षेत्रामध्येच तसेच संपूर्ण परिसरामध्ये उल्लेखनीय कामगिरी केली अशा 4 मान्यवरांचं आपण कृतज्ञता समाजरत्न पुरस्कार म्हणून त्यांना सन्मानित करणार आहोत. त्यामधील सर्वप्रथम माननीय डॉक्टर सविता चव्हाण औटी या MD गायनेकोलॉजिस्ट आहेत. यांचे स्वतःचे 2 हॉस्पिटल्स वेदांत हेल्थकेअर हे मुलुंडला आहे आणि त्यासोबतच रुबी मल्टीपर्पज हॉस्पिटल हे विक्रोळी टागोरनगरला आहे. डॉक्टर सविता यांनी सामाजिक क्षेत्रामध्ये कार्यरत असताना अनेक वर्षांपासून अनेक महिलांना प्रसूतीपूर्व आणि प्रसूतीनंतर आणि प्रसूती दरम्यान होणाऱ्या सर्व आजारांवर योग्य निरसन करून त्या सर्वच महिलांना आणि लहान बाळांना योग्य आरोग्य प्रदान करण्यासाठी समाजामध्ये अति उल्लेखनीय कार्य केलेलं आहे. त्यांचं या व्यतिरिक्त सामाजिक क्षेत्रामध्ये अनेक ठिकाणी अन्नदान, अनेक ठिकाणी सामाजिक संस्थांना दान स्वरूपामध्ये अनेक कार्य त्यांनी केलेलं आहे. त्यासोबतच दुसरे मान्यवर आदरणीय हरिभक्तीपरायण वैभव वसंत सुरवासे ज्योतिष गुरु यांनी वेदांताचा अभ्यास करून ज्योतिष शास्त्रामध्ये आपलं एक प्रतिष्ठा कमावली आहे, एक नाम कमावलं आहे. आणि त्यातच त्यांनी अनेक लोकांना, अनेक तरुणांना वैयक्तिक प्रगतीसाठी तसेच करिअर मार्गदर्शनसाठी तसेच त्यांच्या भविष्यात येणाऱ्या अनेक अडीअडचणींसाठी मार्ग मोकळे केलेले आहेत. ज्योतिषशास्त्राचा त्यांच्यावर एक विशेष प्रभुत्व असल्याने
त्यांनी त्या ज्योतिषशास्त्राच्या मदतीनं अनेकांना अनेक संकटांपासून वाचवण्याचा प्रयत्न केला आहे। याच सामाजिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना देखील कृतज्ञता ट्रस्टतर्फे कृतज्ञता समाजरत्न पुरस्कार हा दिला जाणार आहे। त्यासोबतच तिसरे मान्यवर हरिभक्तीपरायण भजन भीष्म पंढरीनाथ महाराज केसरकर, संगीत क्षेत्रातील एक नामवंत ख्यातनाम व्यक्ती व संगीत क्षेत्रामध्ये गायन कलेचा त्यांनी एक ठसा उमटवलेला आहे आणि त्यांच्यासोबतच त्यांनी अनेक विद्यार्थी घडवण्याचं कार्य या महाराष्ट्र भूमीमध्ये केलेलं आहे। संतांच्या या भूमीमध्ये केलेल्या या उल्लेखनीय कार्यासाठी कृतज्ञता ट्रस्टकडून त्यांना कृतज्ञता समाजरत्न पुरस्कार दिला जाणार आहे। त्यासोबतच चौथे महत्त्वाचे मान्यवर म्हणजे माननीय श्री सोपानशेठ मेहेर यांचं विशेष कौतुक करायचं म्हणजे असं, श्रावणबाळ उपक्रम अंतर्गत सर्व वृद्ध मातापितांना तीर्थक्षेत्राची यात्रा करून आणण्याचं कार्य यांनी विनाशुल्क अविरतपणे केलेलं आहे। आत्तापर्यंत जवळजवळ हजारो लाभार्थी, हजारो मातापिता यांना त्यांनी तीर्थयात्रेचं हे पवित्र काम पूर्ण केलेलं आहे। त्यांना देखील समाजरत्न पुरस्कार आपण देणार आहोत। वास्तविक पाहता समाजरत्न पुरस्काराने त्यांची उंची मोजणे इतकी ही चारही व्यक्ती नाहीत। या पुरस्काराच्याही पेक्षा जास्त उंचीचे हे सर्व मान्यवर आहेत। परंतु तरुणांसमोर हा समाजरत्न पुरस्कार देण्याचं एकमेव कारण असं, ही कृतज्ञता ज्या पद्धतीनं आपण आज यांच्यासमोर व्यक्त करत आहोत, याच कृतज्ञतेला लक्षात घेऊन आपल्या आजूबाजूला अनेक सामाजिक उपक्रम करणारे समाजाचे अविभाज्य घटक आपल्यासोबत राहत असतात। या सर्वांचं उल्लेखनीय कार्य आपण सर्वांनी लक्षात घेऊन अशीच कार्याची प्रेरणा घेऊन या शंभू छत्रपतींच्या स्वराज्यामध्ये आपण वावरलं पाहिजे आणि तोच वसा आणि वारसा पुढे टिकवला पाहिजे। आणि त्यासाठीच या कृतज्ञता सोहळ्यासाठी आपण सर्वांनी आवर्जून उपस्थित राहा। आपल्या मातापितांना, आपल्या बंधू भगिनींना, आपल्या मित्रपरिवारालाही आपण इथं घेऊन याल अशी मी नम्र विनंती करतो आणि इथेच थांबतो। रामकृष्ण हरी।